देशातल्या प्रत्येक मुलाला समान, मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं, तसंच कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. गरीब आणि वंचित घटकातील मुलांना चांगलं शिक्षण चांगल्या शाळेत मिळावं यासाठी शासनानं एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा हक्क कायदा अंमलात आणला. RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी खासगी शाळेत 25% जागा आरक्षित ठेवल्या जातात. मात्र यावर्षी RTE प्रणालीमध्ये झालेल्या बदलामुळे ग्रामीण तसंच शहरी भागातल्या बरेचसे विद्यार्थी वंचित राहण्याची चिन्ह दिसून येत आहेत. 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत खासगी शाळेत मोफत शिक्षण RTE प्रणालीमार्फत दिलं जातं. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून लॉटरी पद्धतीनं मुलांचा नंबर शाळेत प्रवेशाकरता लागतो. तालुक्यात तसंच शहरात RTE प्रवेशासाठी अनेक शाळा पात्र आहे. प्रवेशासाठी पात्र असलेल्या चांगल्या शाळा शहराच्या गावाच्या बाहेर असून 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. बरेचसे विद्यार्थी अशा खासगी शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहे आणि मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा अशी आशा पालकांची आहे. मात्र शासनानं यंदा RTE अंतर्गत पात्र शाळेत प्रवेशासाठी केवळ 1 किलोमीटरच्या अंतराची अट निश्चित केली असल्यानं बरेच विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहणार असल्याची चिन्ह आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातल्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी RTE प्रवेशासाठी 1 किलोमीटर, 3 आणि 9 किलोमीटर अंतरातल्या शाळा पोर्टलवर दिसायच्या. त्यामुळं ग्रामीण भागातले बरेचसे पालक त्या अनुषंगानं ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे शाळा निवडायचे. मात्र आता तसं नसल्यानं सारेच पालक हिरमुसले आहे. त्यामुळे शासनानं 1 किलोमीटरची अंतर अट रद्द करून 3 किलोमीटरचे अंतर ठेवावे अशी पालकांची मागणी आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी देखील शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी परत 3 किलोमीटर ची ही अट ठेवून सर्वसामान्य गरीब पालकांना एक RTE अंतर्गत 25% शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध करून द्यावी, हीच माझी शासनाला विनंती आहे. आम्हाला जसं जे शाळा पाहिजे आहे 3 किलोमीटरच्या अंतर्गत जसं आधी होतं ते आता म्हणजे 1 किलोमीटर केलेलं आहे. तर आम्हाला जी शाळा पाहिजे ती आम्हाला मिळत नाही आहे. आणि ज्या असं खूपदा असं पण होते की 1 किलोमीटरच्या दायऱ्यात कोणत्या मुलांच्या शाळाच नसतात. खूप म्हणजे लोकेशन सर्च केले जाते, त्या लोकेशन नुसार कोणत्या शाळाच नसतात 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये. तर मग अशा वेळेस सरकारने 3 किलोमीटर ही म्हणजे केलेलं पाहिजे.